वटपौर्णिमा म्हटली की पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेले व्रत आणि वडाच्या झाडाची पूजा हे चित्र सर्वश्रुत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहराने या परंपरेला एक वेगळी दिशा दिली आहे. गेले 17 वर्षापासून पुरुष आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना करतात. गवळदेव मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या उपक्रमात अनेक विवाहित आणि नवविवाहित पुरुषांनी सहभाग घेतला. पत्नी जशी पतीच्या सुखासाठी वटसावित्रीचे व्रत करते, त्याचप्रमाणे पतीही पत्नीसाठी प्रार्थना करावी हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या अनोख्या परंपरेमुळे समाजात स्त्री-पुरुष समानता, परस्पर प्रेम, सन्मान आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना सहभागी दाम्पत्यांनी व्यक्त केली आहे. प्रेम, आदर आणि समतेचा संदेश देणारी ही आगळीवेगळी परंपरा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते. तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं अशी संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली. डॉक्टर संजय निगुडकर, आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे. हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला. पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला. परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्या पुढेही ते व्रत चालू ठेवू. ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं. हा 2 चाकांचा रथ. अतिशय आनंद होतोय. वटसावित्रीचा हा जो कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष महिला साजऱ्या करत आलेल्या आहेत, पण काही निमित्ताने सिंधुदुर्ग कोकण भागातील दौरा माझा होता, तर त्या निमित्ताने इकडे पूजा करण्याला मी आले. तर खऱ्या अर्थाने मी बघितलं की पुरुष वटसावित्रीचा दोरा बांधतायत. अनेक वर्ष जी संस्कृती यायला पाहिजे होती ती संस्कृती बघताना खरंच महाराष्ट्राच्या ह्या वलयामध्ये मला अतिशय आनंद झाला. तर असंच सगळ्या महाराष्ट्राला मी एक संदेश देऊ इच्छिते. जर महिला सगळं परिधान करतात, महिला नटतात, थटतात आणि महिलांनी मंगळसूत्र काढलं की म्हटलं जातं की बाबा पुरुष नाही आहे. मग पुरुषाने जर वटसावित्री केली तर खऱ्या अर्थाने त्या महिलेला सुद्धा एक सुखद अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. कुठेतरी पतीला देव मानलं जातं, त्या अनुषंगाने त्याने जर आशीर्वाद त्या पत्नीला दिला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे भारत सुजलम सुफलम होण्याकडे कल पण देखील त्याच्यामधून असू शकतो. राहिलं कालच्या दिवशी कुडाळवासियांना कल्याणी महिला संस्था सेवाभावी प्रबोधन समितीच्या निमित्ताने दौऱ्यावरती आल्यावर आश्रय प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनकर्णिका लघु उद्योग शिवणकाम केंद्र निश्चितच आज खूप आनंद होतोय, कारण कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे. तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गायवणकर यांचा ग्रुप जो आहे तर गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करतायत. आणि त्यामुळे आज मी इथे हिला घेऊन आलो होतो पूजेसाठी. मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया. मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतंय आणि आमचा आज नवीन चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो. आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला. आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्या मागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते. हा जर दोन्ही साईडनं उरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल. हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गावणकर सरांनी सांगितलं. त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांचं सुरू झालं. ही जसं करिअरवर तसं मी पण करतो. मी सकाळपासून उपवास केला आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ. धन्यवाद. डॉक्टर प्रणव प्रभू आणि माझ्या मिसेसचं नाव डॉक्टर चैताली प्रभू. निश्चितच आज खूप आनंद होतोय, कारण कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे. तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गायवणकर यांचा ग्रुप जो आहे तर गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करतायत.
आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेलासाठी. मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला, की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया. मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतं आहे आणि आमचा आज नवीन आज चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही. आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं, की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला. आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्यामागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते. हा जर दोन्ही साईडनं उरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल. हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गावणकर सरांनी सांगितला. त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक नवीन न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांचं झालं. ही जसं करिअरवर तसं मी पण करतो. मी सकाळपासून उपवास केला आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ. धन्यवाद. डॉक्टर प्रणव प्रभू आणि माझ्या मिसेसचं नाव डॉक्टर चैताली प्रभू. खूप छान वाटतंय. म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या. खूप लकी फील होतंय की त्यांनी पण हे केलं. माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास. सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला. सो मला खूप लकी फील होतंय. डॉक्टर चैताली प्रभू. पंकज मडे, जनशक्ती सिंधुदुर्ग.